केंद्रीय मंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आहेत आणि खरवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी ते या ठिकाणी आलेत। त्याचबरोबर या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात केंद्र सरकारने प्रसाद या योजनेतून 1500 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि विविध विकास कामांच्या संदर्भात आणि पायाभरणीसाठी आज अमित शहा हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत। मात्र या दौऱ्यावर येण्यापूर्वी खरं पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून अमित शहा यांना या सोहळ्यासाठी बोलवण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपसह महायुतीचा होता। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील मोठ्या प्रमाणात CPR रुग्णालयासाठी निधी आणला होता आणि त्याच्या विकास कामासंदर्भात देखील त्यांचा हा प्रयत्न होता। खरं पाहायला गेलं तर या सर्वाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर केंद्रीय मंत्री अमित शहा हे शनिवारी मध्यरात्री कोल्हापूर दौऱ्यावर आलेत आणि आज सकाळपासून त्यांचे जे कोल्हापुरात सभा आहे ती आता पहिली सभा आहे ती पार पडलेली आहे कोल्हापुरातील आणि त्यानंतर इचलकरंजी येथे सभा होणार आहे। खरं पाहायला गेलं तर या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितले तर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे। त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये देखील महायुतीचं सरकार आलेलं आहे। त्याचबरोबर 10 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत। त्याचबरोबर नगरपालिकांवर देखील मोठ्या प्रमाणात महायुतीचे नगराध्यक्ष झालेले पाहायला मिळाले आणि त्याचा कृतज्ञता सोहळा देखील या निमित्तानं पार पडलेला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना हा बूस्टर डोस असणार आहे। कारण भाजपचे या ठिकाणी आमदार झालेत, इचलकरंजीमध्ये झालेत, करवीर दक्षिणमध्ये देखील भाजपचा आमदार झालेला आणि चंदगडमध्ये देखील भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील आहेत। त्यामुळे भाजपला कुठेतरी आजचे दिन आणण्याचा प्रयत्न या सभेच्या माध्यमातून होताना दिसतोय आणि त्यांना एक बूस्टर डोस या अमित शहा यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने देण्याचा प्रयत्न जो आहे तो जिल्ह्याच्या नेत्यांनी केलेला आहे। आता यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा हे 4 वाजता इचलकरंजीमध्ये जाणार आहेत। आमदार प्रकाश आवाडे यांच्या कारखान्याचे नामकरण सोहळा आहे तो पार पडणार आहे आणि या ठिकाणी गोकुळच्या संदर्भात आणि KDC बँकेच्या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित शहा हसन मुश्रीफ हे अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि या संदर्भात एकूणच जिल्ह्याच्या राजकारणावर देखील या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। तर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या निमित्तानं जी महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली त्यानंतर जी बैठक झाली या बैठकीनंतर कुठेतरी महायुतीतील वातावरण कुठेतरी शांत झालं असलं तरी अंतर्गत कुरघोडे जे आहेत त्या सुरू आहेत। मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी अमित शहा यांच्याकडे चर्चा घडवून एकत्रित बैठक बसून निर्णय होण्याची या निमित्ताने शक्यता वर्तवली जात आहे। कोल्हापूरहून सरकारनामासाठी राहुल गडकर,